नमस्कार दादा. नमस्कार. काय बोलता आजच्या गुलालाबद्दल? भवानी आणि चंदर एक गाडीला गती ना आता काहीतरी वेगळीच लागली होती आणि सुट्टा निकाल मिळवला. काय बोलता आजच्या विजयाबद्दल? दुसऱ्यांदा भवानी चंद्र गाडी पळाली, किरकाली आणि आता उसाडण्याला दोन्ही वेळ विजेता झाली गाडी आणि गाडी चांगलीच पळते. आणि दादा आज लवकरच शर्यत पाहायला मिळाली आपल्याला आणि टाइम पण आता भरपूर आहे. एखादी शर्यत अजून पाहायला भेटेल का? एखादी शर्यत दुसरी पाहायला भेटेल. दुसरी शर्यत करणार आम्ही. ही गाडी व्हॉट्सअपवर जमली होती म्हणून लवकर झाली, नाहीतर बैलाची शर्यत लवकर होत नाही. नाही दादा, आजचं नियोजन कसं घडून आलेला भवानीचा आणि चंदरचा? नियोजन पहिला झालेला होता. खिरकाली गाडी पळाली तेव्हाच 1 तारखेचा नियोजन झालेला होता. आपले रोहन शेठ कोणगावचे आणि महेश शेठ तारली भेंडी हे 1 नंबर माणसं आहेत दोन्ही. असं म्हणजे पहिऱ्यासाठी एकच नंबर आहेत आणि काय जल्लोष नाही, काहीच नाही, आऊ नाही, काहीच नाही, अशी माणसं लागतात शर्यत क्षेत्रामध्ये. नाही दादा, आजच्या वेगाबद्दल काय बोलता? आजचा वेग एकच नंबर लागला गाडीला. अरुण निवळीपासून गाडीला काही आणली नाही, डायरेक्ट शेपा आली त्याला अरुण. नाही दादा, आपण बघितलं ना एक जुनी आठवण उसटण्या मैदानात तेल बघितली. चंदरची मागच्या वेळी ना जुकार तुटलेला तरी बैलाने ना विजय मिळवला, त्याबद्दल काय बोलता दादा? उसाटणा फाटी बैलाची म्हणजे बैल उसाटणा फाटीवर शिकले शर्ती जिंकायला. पहिली शर्यत पहिली शर्यत ती उसाटणा फाटी बैलांनी झाली होती आणि बैल उसाटणा फाटीवर अजून परत बाहेर गेलं नाही, काहीच नाही. जुकार तुटला तरी सीधा आला, तुम्ही बघितलंय. नाही दादा, असं कधी बैलगाड्या क्षेत्रामध्ये ना झालं नव्हतं. नाही झालं. चंदरने काहीतरी घडून दाखवलं. जर बैल पळाला ना, आपला नंदी पळाला तर सर्व काही शक्य आहे, त्याबद्दल काय बोलता दादा? चंदरनी आठवण ठेवलंय, मरत जगात सुद्धा ही आठवण निघेल चंदरची. जुकार तुटून उसाटणा फाटीवर शर्यत जिंकली होती अंतरात. नाही दादा, चंदर आहे ना मथुर मध्ये पण आपल्याला पाहायला मिळाला होता. येत्या काळात कधी दिसेल का? पाणी पडता पडता चंद्र मथुर मध्ये पलताना दिसेल. कोल वगैरे काय झाला होता का? कोल का दररोजचे कोल आता शुभमचे आणि माझे. नाही दादा, आपण बघितलं आता आंदोलन होतं आपला, भरपूर संकेत आपले बैलगाड्या क्षेत्रातील सर्व तिथे हजर होते, त्याबद्दल काय बोलता दादा? तिथे मी स्वतः 8 वाजता गेलो होतो आंदोलनाला, कारण जो कमिटीचा नियम आहे आपल्या बैलगाडी म्हणजे बैलगाडी संघटनेचा, त्या नियमानुसार आम्ही चालतो. अजून परत एकही नियम तुटला नाही आमच्याकडनं. नाही दादा, आता आपण बघतो ना कुठेतरी सर्व शर्ती ना कुठेतरी मैत्रीपूर्ण होतात, हे प्रेमपोटी होतात, त्याबद्दल काय बोलता दादा? आपल्या शर्ती मैत्रीपूर्ण होतात. आज पैरा तर उद्या शर्यत, अशी आपला म्हणजे आपला असाच नाद आहे. शर्यत मैत्रीपूर्ण करायची, आज शर्यत बी करायची आणि उद्या पैरा पण करायचा. दादा, बैलगाड्या क्षेत्रामध्ये आपण बघतो ना काय आता आहे ना भरपूर नवीन पिढी उतरली आहे, त्याबद्दल काय बोलता दादा? आता काय माहिती का, नवीन पिढीचा कोणी धरूच नाही, म्हणजे कोणी कोणाला फोन केला या नाही करू, कारण मालकाने फोन केला तर चाललेला आहे. कारण पोरा कोणी कोणाला पण फोन करतात, कोणी रागदोष नाही करू. या बैलगाडी क्षेत्रामध्ये कोणी कोणाला फोन केला रागदोष नाही करायचा, स्वतः मालकाचा फोन आल्यावर बघायचा काय करायचं काय नाही. नाही दादा, त्यांच्यासाठी काय एक संदेश काय जायला नवीन पिढीसाठी? नवीन पिढीसाठी एकच संदेश आहे का चांगल्या पद्धतीने शर्ती करा. तुम्ही वाद करू नका, कोणाला काही म्हणजे बॅनरबाजी करू नका, इंस्टाला काही टाकू नका. शर्ती करायच्या, आनंद साजरा आपल्या इथे करायचा आपल्या पद्धतीने आणि घरी जायचं निघून, काही इंस्टाला टाकायचं नाही काहीच. दादा, चंदर बद्दल काय बोलता? चंदर बद्दल काय, चंदर आपला गुलालच आहे बैल आणि बैलावर आमचा काय विश्वास आहे पूर्ण का गुलाल देईल आम्हाला. चंदरचे जे फॅन फॉलोईंग येणार त्यांच्याबद्दल काय बोलता आणि जे प्रेक्षक वर्ग प्रेम करतात चंदरवरती? चंदर निघाला सर्व बघतात का चंदर निघाला मागून, त्याच्यावर नाव टाको अगर ना टाको, चंदरला लांबून बोलतात का चंदर आहे मागून. दादा, आपली जी कमिटी आहे त्यांच्याबद्दल काय बोलता? आता बैलगाड्या क्षेत्र आहे ना सर्व काही व्यवस्थित चाललंय, कोण जल्लोष करत असेल त्यांना कुठेतरी एक शांतपणे सांगतात का जल्लोष नका करू, बैलगाड्या क्षेत्र आपल्या चालवायचे. त्या कमिटी बद्दल काय बोलतात? तुम्ही पण कमिटी मेंबर आहात, कमिटी बद्दल म्हणजे असा कमिटी नसती तर एवढ्या शर्ती चालल्याच नसत्या, दररोज भांडणं झाली असती. कारण कमिटी आपली एकच नंबर आहे, सर्वांना न्याय देतो आणि गोरगरिबाच्या लागला तरी मदत पण करतो. आणि कुठेही काय असो, घाटावर असो, कुठेही असो, कुठलाही असो, म्हणजे तिथे कमिटी हजर राहणार, अशी आपली कमिटी आहे. आणि एकमेव कमिटी मुंबईची अशी आहे का गोरगरिबासाठी आणि सर्व गाडा मालकांसाठी आपली खंबीर आहे. नक्की जास्त वेळ घेत नाही, पुढची पण शर्यत आपल्याला करायचे. शर्तीबद्दल दादा, पुढच्या शर्तीसाठी बेस्ट ऑफ लक आणि अभिनंदन. जिंकल्या, धन्यवाद दादा.